देशगौरव छत्रपती शिवाजी महाराज, ज्याच्यासाठी आज सभा ठेवलेली आहे आणि ज्यांनी संविधान लिहिलं ते या देशाचे संविधान करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपल्या सगळ्यांच्या राष्ट्रमाता इंदिरा गांधी आणि राष्ट्रबंधू राजीव गांधी यांना प्रणाम करून आज या ठिकाणी आपल्याला संबोधित करण्यासाठी आपल्या देशाचे राज्यसभेचे खासदार आणि महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेलेले खासदार इम्रानभाई प्रतापगडी, आमच्या अध्यक्षा, लोकसभेवर निवडून गेल्यावर पहिल्याच वर्षी ज्या ससनरत्न झाल्या, ज्यांच्या वक्तृत्वानं त्यांनी ससंदेला सुद्धा प्रभावित केलं आणि भारताच्या लोकसभेमध्ये पहिल्यांदाच त्यांनी ससनरत्न मिळवून आपल्या मुंबईकरांचा सगळ्यांचा आणि काँग्रेसचा गौरव केला, त्या वर्षातही गायकवाड, माझे मित्र आणि सहकारी सन्माननीय अमीन पटेलजी, माझे मित्र सन्माननीय आमदार असलम शेखजी, साजिदभाई पठाण आमदार, मंचकावर बसलेले सर्व आदरणीय सहकारी आणि मुंबईच्या कानाकोपऱ्यातून आणि जिल्ह्याच्या सर्व ब्लॉकमधून आलेल्या माझ्या सहकारी काँग्रेस बंधूंनो, भगिनींनो, मित्रांनो, खरं म्हणजे तुम्ही म्हणाल की आम्ही सगळे इथं हिंदी भाषिक जमलो आहे आणि मधू चव्हाण मराठीमध्ये बोलतायत, कारण आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये मराठी आणि हिंदीमध्ये कसा वाद सुरू झाला आहे. पण आपण सगळे काँग्रेसचे लोक आहोत आणि काँग्रेस म्हणजे सर्वधर्म समभावाची भूमिका घेऊन चालणारी पार्टी आहे. देशाची एकता आणि अखंडता ठेवणारी पार्टी आहे. देशाच्या सीमा सुरक्षा ठेवणारी पार्टी आहे. आणि सर्वधर्म समभावाचा विचार करताना या देशातील शेतकरी असेल, कष्टकरी असेल, कामगार असेल, सर्वसामान्य माणूस, मग तो दलित असेल, अल्पसंख्याक असेल, या सगळ्या जनसमुदायाला घेऊन चालणारी पार्टी आहे. आणि त्या पार्टीनं ज्या वेळेला काँग्रेसनं या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखाली या देशाची बागदौड सुरू झाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं, तेव्हापासून आत्तापर्यंत आपण गेली 75 वर्ष या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालत आहोत. पण गेल्या 2014 पासून या देशामध्ये खोटं बोलणाऱ्या लोकांची सत्ता आली, जिला आपण पहिल्यांदा भारत जलाओ पार्टी म्हणायचो, म्हणजे भारतीय जनता पार्टी. आणि मग त्यांनी लोकांना आश्वासनं दिली, अच्छे दिन लाएंगे, 15 लाख खिसे में डालेंगे, बेरोजगारी दूर करेंगे, 2 करोड़ लोगों को नौकरियां देंगे, असे फार मोठी आश्वासनं देऊन सर्व लोकांना फसवलं. आणि सत्तेत आल्यानंतर सत्तेचा फायदा कसा घ्यावा हे भारतीय जनता पार्टीनं आपल्या काँग्रेसवाल्यांना शिकवलं. मग ईडी लावली, शिडी लावली, सगळं लावलं आणि आपली पार्टी कशी वाढवावी आणि आपल्या पार्टीमध्ये बाहेरचे लोक घेऊन आपली सत्ता कशी राबवावी हे जर आपल्याला कोणी शिकवलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीनं शिकवलं. पण मला खात्री आहे की मुंबई शहरामध्ये आपण इमर्जन्सीच्या नंतरही पाहिलं आहे, इमर्जन्सी झाल्याच्या नंतर 27 महिने विरोधी पक्षाचं सरकार आलं, या देशाचं सोनं गहाण ठेवलं गेलं. परंतु इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली गावागावामध्ये आणखी शहराशहरामध्ये फिरून इंदिरा गांधींनी पुन्हा सत्ता काँग्रेसची आणली. तुम्हाला माहिती आहे इंदिरा गांधी या देशामध्ये बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, गिरण्यांचं राष्ट्रीयकरण केलं, या देशातल्या गरिबाला मजबूत कसं करायचं, या देशातल्या स्त्रियांचा बहुमान कसा करायचा, या देशातल्या सर्वसामान्य माणसाला मोठं कसं करायचं, या देशातल्या सर्वसामान्य माणसाची भूक कशी भागवायची आणि या देशाला पुढं घेऊन कसं जायचं, हे इंदिराजींच्या काळामध्ये फार मोठं काम झालं. आणि त्यानंतर आलेल्या देशबंधू राजीव गांधींनी तर आपल्या देशाला 21व्या सदीकडे घेऊन जायचं नुसतं स्वप्न दाखवलं नाही,
तर स्वप्न दाखवताना कॉम्प्युटरचं युग असेल, मोबाईलचं युग असेल आणि सगळ्या दृष्टीनं हा देश कसा मजबूत होईल आणि या देशाला आम्ही पुढं घेऊन कसं जाऊ, संपूर्ण जगामध्ये जर देशाची मान कोणी उंच केली असेल तर ती पंडित जवाहरलाल नेहरूंपासून आपल्या डॉक्टर मनमोहन सिंगापर्यंत काँग्रेसच्या पंतप्रधानांनी केली, हे सांगायला काही हरकत नाही. आणि म्हणून तुम्हाला मला सांगायचं आहे की ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशाचं संविधान लिहिलं, ते संविधान बदलू पाहणारे हरामखोर लोक ज्याने गेल्या अनेक वर्षामध्ये म्हणजे देशात सत्तेमध्ये येईपर्यंत ज्या RSSच्या ऑफिसवरती कधी झेंडावंदन केलं नव्हतं, तिरंग्याला कधी सलामी दिली नव्हती, त्या लोकांकडे सत्ता गेल्यानंतर त्या सत्तेला वाचवण्यासाठी जर ते संविधानामध्ये बदल करत असतील तर राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा एक एक कार्यकर्ता रस्त्यावर उतरेल आणि संघर्ष करेल आणि संविधान वाचवायचं काम करेल. हे सांगितलं तर काँग्रेसचा कार्यकर्ता कधी मागं हटणार नाही. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, कारण मी इमरान प्रतापगढ़ींच्या भाषणांचा फार भोगता है. मैं आपका यूट्यूब के ऊपर बहुत भाषण सुनता हूँ. आप राज्यसभा में बोलते हैं, आप कहीं मीटिंग में बोलते हैं, एक एक घंटा आधा घंटा आपकी यूट्यूब सुनता हूँ. आपल्यापैकी किती जण यूट्यूब बघतात? आपण किती लोक आपण इम्रान प्रतापगढ़ींचं भाषण ऐकता? आपण किती राहुल गांधींचं यूट्यूबवर भाषण ऐकता? आपण आपल्या नेत्यांचं किती भाषण ऐकता? आपण सगळ्यांनी आता ह्या सगळ्याचा आपण उपयोग केला पाहिजे. आणि देशामध्ये काय घडतं आहे, देशातली जनतेला कसं BJPने फसवलं आहे, हे सगळं आता आपण काँग्रेसवाल्यांनी लोकांमध्ये जाऊन सांगितलं पाहिजे. कारण आता येणारे दिवस आहेत, त्या महाराष्ट्रामध्ये पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगर परिषदा असतील आणि खास करून ह्या देशातल्या महानगरपालिका असतील, आपल्या राज्यातल्या महानगरपालिका असतील. आणि ज्या वेळेला आपल्याला लढायला उतरायचं असतं तर त्यावेळेला जेव्हा हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई जसं देशाच्या स्वातंत्र्यासाठी एकत्र होते, तसे जर आपण एकत्र राहिलो तर मला खात्री आहे की ह्या राज्यातल्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि नगर परिषदा आणि मुंबईची महानगरपालिकासुद्धा आपण वर्षाताईंच्या नेतृत्वाखाली जिंकू शकतो, ह्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये कोणाच्या शंका नाही. पण एक व्हा, संघटित व्हा. आपले गायकवाड साहेब नेहमी म्हणायचे, हम सब आणि हम सब एक असतो त्यावेळेला आपण सगळेजण कुठलंही काम करू शकतो. कारण एकाचा बोजा ही 10ची लकडी असते आणि ती लकडी जर आपल्याला पार करायची असेल, ह्या सगळ्या ज्या आपल्याला सीमित सीमारेषा ठेवल्या आहेत त्या दूर करायच्या असतील तर आता आपल्याला सगळ्यांना एकसंघ झालं पाहिजे आणि एकसंघ जाऊन ह्या मुंबई शहरातल्या राजकारणाला पुढं गेलं पाहिजे. आणि म्हणून मला आपल्याला आव्हान करायचं आहे की मुंबई काँग्रेसमध्ये आपण सर्वांनी एक होऊया आणि एक होऊन आपण कामाला लागूया की जेणेकरून पुढचे येणारे दिवस हे काँग्रेसचे दिवस असतील. आणि ते काँग्रेसचे दिवस घडवण्यासाठी आणि राहुल गांधींचे हात मजबूत करून त्यांना भारताचं पंतप्रधान बनवण्यासाठी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं निर्धारानं लढायला पाहिजे आणि रस्त्यावर उतरून काम केलं पाहिजे. एवढंच आपल्याला आवाहन करतो. आणि या संविधान रॅलीचं आयोजन केल्याबद्दल रवी बावकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खुदा हाफिज. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.